हॅलो नमस्कार मित्रांनो. आता मी इकडं चाकणला कंपनीमध्ये चाललेलो आहे. तर ह्या ठिकाणी पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेला आहे. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. पूर्णपणे दोन्ही साईडनं रस्ता ब्लॉक झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. आता हे महिंद्रा कंपनीच्या समोर निगोजीच्या कॉर्नरला ही अवस्था झालेली आहे अशी. या ठिकाणी नवीन रस्त्याचं कॉन्क्रीटचं काम होऊन सुद्धा ही अशी अवस्था आहे पूर्णपणे. पूर्णपणे म्हणजे ट्रॅफिकची इतकी बेकार अवस्था झालेली आहे की दररोज कामगारांना कंपनीमध्ये कामावर जात असताना या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. तर ह्याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन ही जी वाहतूक कोंडी आहे याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. हे बघा, हे पूर्ण सगळं पॅक झालेलं आहे. आणि गेल्या वेळेला मी जो व्हिडिओ बनवला होता की ज्या कंपन्या चाकणमधून स्थलांतरित होत आहेत, तर ह्या गोष्टीमुळेच त्या स्थलांतरित होत आहेत. हे बघा, हा तेच ना. हे बघा, हे सर आहेत. या सरांची प्रतिक्रिया बघा. सर काय अवस्था आहे 20 मिनिटं बघा. यांच्यावर सगळ्यांना फाईन मारायला पाहिजे. तेच झालेले आहेत हे सगळे. जास्त म्हणजे ट्रान्सपोर्टर म्हणजे हे लागतात ना ट्रॅव्हलर वगैरे, हा त्यांच्यावर फाईन मारायला पाहिजे. बरोबर आहे. 3 लाईन लावतात, 3 नंतर 4 लाईन लावतात. लाईन मध्ये थांबायची त्यांना सवयच नाहीये. बघा, सरांनी या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. तर खरी गोष्ट आहे ती, कारण की पूर्ण पॅक एवढं झालेलं आहे की प्रत्येकजण फ्रस्ट्रेट झालेले आहेत. याच्यावर काहीतरी लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं आहे. जागेवर बसतो, गाडी काय करू नको. हा तेच ना, ते कुठं मारतायत फाईन. हो, फाईन मारा साहेब. सगळ्यांच्यावर फाईन मारून टाका ना. हा अहो, मारा सगळं. टॉपिक काढू का फाईन मारू सांगा मला. नाही म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतोय, आता रॉंग साईड ना आल्यामुळे हे सगळं. नाही काढा तुम्ही. हा ट्रॉपिक काढतोय. बरं ठीक आहे. काढा तुम्ही. तेच सांगतोय, ट्रॉपिक काढू द्या मला. हे यार घे ना, हे सगळे उलटे आले. तुम्ही बघा किती उलटे आले. नाही बघितले. लाईन सोडून इकडे आले. नाही बरोबर आहे, तुमची काही चुकी नाही याच्यामध्ये. पण फाईन मारलं पाहिजे सगळ्यांच्यावर. अरे घे ना मित्रा, असं घे ना गाडी. जाऊ दे ना अशी गाडी मित्रा. हे पाठीमागे घे ना, अशी गाडी घे म्हणलं तुला. बघा, पूर्ण जाम झालेला आहे. हे बघा पूर्ण पॅक आहे. हे बघा शाळेचे बस पण आहे इथे.
काय झालंय? हा हे ट्रक हे कोणी लावलेलं आहे तो? हे महिंद्रा कंपनीचे आहेत, यांच्यामुळे गोंधळ होते बघा. अलीकडे पलीकडे दोन्ही बाजूला आहे. हे बघा या ठिकाणी हे ट्रक दोन्ही बाजूने आहेत का? हा एक ट्रक आहे मोठा. भरपूर असते समोर ते पण आहे. हे बघा या सरांची आपण प्रतिक्रिया घेतोय. हे ट्रक कंटिन्यू असतात का इथे? हो, कंटिन्यू दोन्ही साईडनं रस्त्याच्या बाजूने. आता रस्त्याचं काम चाललं म्हणून थोडंसं कामाचं बंद केलं ना, बंद जातं. तर कंपन्यांना पण माझी विनंती आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूने जे ट्रक लावले जातात ते दोन्ही बाजूने लावलेले ट्रक पण काढले पाहिजे. प्रशासनाने याकडे कृपया लक्ष द्या. कारण की रस्ता हा कंपनीमध्ये जाण्यासाठी असू द्या किंवा ट्रान्सपोर्टसाठी आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन मध्ये थांबणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं आहे, दोन्ही साईडनं ज्या कोणत्या कंपन्या असतील ते दोन्ही साईडनं जर का मोठे मोठे ट्रक लावले तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही बघतायच. हे ट्रक पहिल्यांदा काढायला हवा. हे मोठे कंपन्यांचा ट्रक काय रस्ता कंपनीसाठी जायसाठी आहे काय यांचं लावायसाठी? मग हे मोठे मोठे ट्रक रस्त्यात लावायचा काय संबंध आहे? हा मग हे बघा सर, काय म्हणता, तुमचं काय म्हणणं आहे? आई घालून रोजचं हे झालंय आम्हाला. बघा एका साईडने हे ट्रक लागलेले असतात, एका साईड लोक रॉंग साईडला जातात, कोणी काही डिसिप्लिन फॉलो करत नाही, काहीच नाही. बघा हे दोन्ही साईडने जे ट्रक लागलेले आहेत ते ट्रक इथं रस्त्यावर लावले नाही पाहिजे. ते बघा ट्रक हा थांबलेला आहे. हा रोड जाण्यासाठी आहे, तर इथं ट्रक लावायचा काय संबंध येत नाही तसा. हे बघा या आता कोणत्या नंबरचा ट्रक आहे बघा ह्यो. तर हे जे कोण गाडी मालक असतील त्यांनी हा ट्रक इथून लवकरात लवकर काढावा. हा मोठा ट्रक या ठिकाणी लावलेला आहे, तर याचे कोण गाडी मालक असतील त्यांनी लवकरात लवकर हा ट्रक काढावा. हे बघा हा एक ट्रक आहे. त्याला काढा माग, चला. हे बघा ही शाळेची बस आहे. ही शाळेची मुलं आहे त्यामध्ये. त्या मुलांनी कधी जायचं शाळेत बघा.
हे काढा गाडी पहिल्यांदा, लवकर काढा. घ्या पुढे पहिल्यांदा, घ्या लवकर. चला चला काढा इथलं पहिल्यांदा. या गाडी पुढे ये, जाऊ दे. घ्या घ्या घ्या, चला पुढे चला. अरे बीच में क्यों लगाते रे भाई? रोड पे गाड़ी क्यों लगाते हो? जाम में लगाया है, जाम का इसके लिए करा दिया है, इसके लिए करा दिया है। हाँ, ऐसा नहीं यार, इधर सब लोग जाते हैं, कंपनी में जाते हैं सब लोग. बराबर है सर, जाम का इसके लिए करा दिया है। गाड़ी रोड पे मत लगाओ यार, रिक्वेस्ट है आप लोगों को, गाड़ी रोड पे मत लगाओ.